सीपीआरमधील 4 डॉक्टर्सवर सोमवारी झालेल्या प्रशासकीय कारवाईच्या विरोधात रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स संघटित होत आज रस्त्यावर उतरले। डीन कार्यालयासमोर डॉक्टरांनी निदर्शनं केली। आंदोलकांच्या दबावाला बळी पडून निरपराध डॉक्टरांवर कारवाई होणार असेल तर आपण संपावर जाऊ असा इशारा देत यापुढे कोणत्याही प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही डॉक्टर संघटनांनी दिलाय। शकुंतला पवार या 72 वर्षीय महिलेचा छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी मृत्यू झाला। याबाबत उपचार करणाऱ्या डॉक्टरांना दोषी ठरवून आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी डीन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। यानंतर सायंकाळी अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांनी डॉक्टर अभिजित ढवळे, अंजू सिंग, अमृता बिलावल या तिघांना सक्तीच्या रजेवर पाठवलं, तर डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांना वैद्यकीय अधीक्षक पदावरून हटवलं। या कारवाईचे तीव्र पडसाद आज सीपीआरमधील डॉक्टरांमध्ये उमटले। सर्व डॉक्टर संघटनांनी डीन कार्यालयासमोर निदर्शनं केली। यावेळी झालेल्या द्वारसभेत बोलताना राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर राहुल कांबळे यांनी सध्या कोणत्याही संघटनेचे किंवा राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सीपीआर रुग्णालयात येऊन थेट डॉक्टरांना धमकी देतात, त्यामुळे डॉक्टरांचं मानसिक खच्चीकरण होतंय। शकुंतला पवार मृत्यू प्रकरणातही कोणत्याच डॉक्टरांची चूक नाही असं स्पष्ट केलं, तर निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर उत्कर्ष देशमुख यांनी कारवाई झालेल्या 4ही डॉक्टरांची पाठराखण केली। याबाबत योग्य ती चौकशी समिती नेमली पाहिजे, त्यातून खरं काय ते बाहेर येईलच असं त्यांनी स्पष्ट केलं। डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी सीपीआर परिसरातील सुरक्षा सक्षम असावी, सीपीआर आवारात कायमस्वरूपी पोलीस चौकी असावी, यासह अन्य मागण्या डॉक्टरांनी केल्या। यावेळी डॉक्टर अनिता परितेकर, संगीता कुंभोजकर, शिवप्रसाद हिरुगडे, सुदेश गंधम उपस्थित होते।